म्हणजेच इथे बांटे हायस्कूलमध्ये. तर इथे श्रीमद भागवत कथा आहे 7 दिवसाची. तर आज पहिला दिवस आहे, तर आम्ही इथे आलो. तर बघा तुम्हाला बोर्ड दाखवते मी. फ्रेंड्स बघा इथे कलश यात्रा आज सुरू आहे. तर बघा स्टार्टिंग झालेली आहे. तर कलश मिरवणूक चाललेली आहे. सो इथे बघा 1100 कलश मिरवणूक चाललेली आहे. तर 1100 इथे कलश होते आणि एवढ्या महिला बघा किती छान छान साड्या वगैरे घालून आणि खूप छान भजन वगैरे करत आणि नाचत गाजत छान असं मस्त मिरवणूक चालली होती. आणि इथे 7 दिवसाचा इथे सप्ताह राहणार आहे. तर इथे सार्वजनिक श्रीमद भागवत सप्ताह चालू आहे. तर ह्याचा सर्वांनी लाभ घ्या. सो इथे बघा वेगवेगळ्या राज्याचे इथे सर्वजण मिळून आपापल्या देवांची पालखी काढलेली आहे आणि सर्व नाचत गाजत मिरवणूक छान असं सर्वजण आनंद घेत आहेत. सो इथे बघा आपापल्या सर्वजण इथे आपापली परंपरा जपत सर्व आपापलं भजन म्हणत आहेत. कोणी तर कोणी गाणी बोलत आहेत. तर कोण वाजत गाजत खूप जल्लोषाने इथे नाचत आहेत. भागवताचार्य महाराजांचं नाव आहे. कथा व्यास आचार्य श्रीराम सनेह मिश्राजी. सो तर बघा इथे विराजमान आहेत या रथामध्ये. तर हेच महाराज आहेत आणि यांचंच आता 7 दिवस आपल्याकडे इथे सार्वजनिक भागवत कथा होणार आहे. जागा मिळाली आहे बसण्यासाठी मंदिरामध्ये. आणि मंदिर आहे
इथे बघा सगळे इथे जे काय देवाच्या मूर्त्या आहेत ते सगळे इथे थांबवले आहेत आणि इथे ठेवले आहेत. खूप पब्लिक आहे खूप. सो इथे फायनली इथे बांटे हायस्कूल श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरमध्ये इथे पोहोचलो. तर ह्या ग्राउंडवरती खूप मोठा मंडप बांधलेला आहे आणि ह्या मंडपमध्ये बघा इथे सर्व जे यात्रा होती ते सर्व मिरवणूक झालेली आहे फिरून आणि इथे सर्वजण इथे मंदिरामध्ये आलेले आहेत आणि या मंडपात सगळे आपले कलश ठेवून इथे श्री विठ्ठल रुक्मिणींचं दर्शन घेण्यासाठी सर्वांनी इथे खूप गर्दी केलेली भक्तांनी आणि सर्वांचे इथे दर्शन चालू आहे. तर आम्ही पण लगेचच गेलो आणि दर्शन घेतलो. भागवत कथा म्हटलं की सर्वांना ऐकायला खूप आवडतं, पण काय करणार, काही जणांना वेळ असतो तर काही जणांना वेळ नसतो. तरी पण जेवढं भेटतं आपल्याला तेवढं आपण भागवत कथाचं थोडं तरी आपण ऐकलं पाहिजे. कारण कसं असतं की आपल्या आयुष्यामध्ये एकतर वेळा भागवत कथा ऐकलीच पाहिजे. कारण त्यामध्ये कसं आपल्या श्रीकृष्ण बाळकृष्णाचं सर्व काही बालपण आपल्याला त्यामध्ये ऐकायला मिळतं आणि तसेच त्यांची काय काय लीला घडले आहेत त्या सर्व आपल्याला द्वापारयुगातलं ऐकायला मिळतं आणि सर्व आपल्याला द्वापारयुग कसा होता हे सगळे माहिती होते. तर नक्कीच एकदा कधी ना कधी तुम्हाला वेळ भेटेल तसं. चला मंदिरामध्ये गर्दी कमी झालेली आहे आता पोटोबा करायचा आहे. तर चला खूप भूक लागलेली आहे. आलो होतो आम्ही जेवणासाठी. फायनली आता प्लेट घेऊन आलेली आहे. छान असं मस्त असे प्लेट मस्त सजून आलेले आहे बघा काय काय पकवान. आणि चला आता आम्ही पोटोबा करूया. तर तुम्ही पण या पोटोबा करण्यासाठी. हा खायचं द्या जेवायचं पुस्तक का बघते. आजचा मी व्हिडिओ इथेच एंड करत आहे. तर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर